मंडळी मी का नाही औदुंबर मधील दत्त महाराजांचा अभिषेक त्याचबरोबर दत्त महाराजांना जाताना कोकणासारखा दिसणारा स्वर्ग पाहिला बरं का. तर मंडळी मी तुमचा प्रणव आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. दत्त महाराजांच्या दर्शनासाठी माझी आत्ती पण येत होती. नंतर आम्ही निघालो. मंडळी जाताना ऊन तर भरपूर लागत होतं, पण डोक्यामध्ये एकच ध्येय होतं की दत्त महाराजांच्या दर्शनासाठी जायचं. मग निघालो. आपल्या घरापासून एक 12-13 किलोमीटर अंतराचा प्रवास होता. त्यासाठी लागलं जाताना पेट्रोल पण टाकून घेतलं. मला जाताना कोकणासारखा दिसणारा स्वर्ग पण दिसला. नंतर दत्त महाराजांच्या मंदिराच्या दिशेने निघालो. मंदिराच्या एका बाजूला गाडी पण लावून दिली. नंतर निघालो दर्शनासाठी. दर्शनाला जाण्याआधी पाय पण स्वच्छ धुवून घेतलं. मंदिराच्या एका बाजूला मगरीपासून सावधान असा बोर्ड पण लिहिलाय बरं का. मंदिरात पोहोचल्यानंतर अभिषेक पण घालायचा चालू होता. नंतर का नाही दत्त महाराजांची आरती पण सुरू झाली. मला का नाही आरतीला उपस्थिती लावल्यामुळे मन तर एवढं प्रसन्न झालं की काय सांगू. आरती झाल्यानंतर महाप्रसाद पण होता. महाप्रसाद घेण्यासाठी लाईनीमध्ये थांबलो. नंतर का नाही प्रसाद जेवण्यासाठी पण बसलो. मंडळी तुम्ही का नाही दत्त महाराजांचं कोणत्या पण दिवशी जाऊन दर्शन नक्की घ्या बरं का. मन कसं प्रसन्न होतं. तर चला भेटू आता पुढल्या ब्लॉग मध्ये. त्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करून जावा की राव.